नमस्कार मित्रांनो. आज आपण काही पी-वाय-क्यू बघणार आहोत. हे पी-वाय-क्यू अगदी सर्वच एक्झामला कामी पडतील असे आहे. चला तर मग बघूया आपला पहिला प्रश्न. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? आपले उत्तर आहे मध्य प्रदेश. आहे का? नाही. का? कारण मध्य प्रदेशमधून जेव्हा छत्तीसगड वेगळा झाला तेव्हा मध्य प्रदेशचा नंबर गेला आणि आता राजस्थान आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य. हे चारही राज्य काही वैशिष्ट्यामुळे भारतातील सर्वात मोठं राज्य आहे. कोणते वैशिष्ट्य? तर बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं? उत्तर प्रदेश. हे लक्षात राहू द्या. लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं? उत्तर प्रदेश. शहरीकरणासाठी भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं? तमिळनाडू. आणि जंगलाबाबत भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं? मध्य प्रदेश. जमलं का? चारही ऑप्शन. जंगलासाठी भारतातील सर्वात मोठं राज्य मध्य प्रदेश, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य राजस्थान आणि शहरीकरणासाठी सर्वात मोठं राज्य तमिळनाडू आणि लोकसंख्येबाबत उत्तर प्रदेश. समोरचा प्रश्न बघूया. कलम 280 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? आपले उत्तर आहे ऑप्शन 4. वित्त आयोगासाठी 280 हे कलम आहे. भारताचा महान्यायवादी यासाठी कोणतं कलम आहे? 76. राष्ट्रपतीसाठी काय आहे? 52. आणि पंतप्रधानासाठी 74 हे कलम आहे. खालीलपैकी विसंगत घटक ओळखायचा आहे आपल्याला. आपले पर्याय आहे गंगापूर गोदावरी, कोयना कृष्णा, गोसी खुर्द वैनगंगा, उजनी भीमा. आपलं उत्तर आहे ऑप्शन 2 कोयना कृष्णा हे विसंगत घटक आहे. का? कारण बघा, गंगापूर धरण गोदावरी नदीवर आहे, गोसी खुर्द धरण वैनगंगा नदीवर आहे, उजनी धरण भीमा नदीवर आहे, पण कोयना धरण कृष्णा नदीवर आहे का? नाही. मग हे कोयना नदीवरच आहे, हे लक्षात राहू द्या. कोयना आणि कृष्णा नदीबद्दल आपण बघूया. कोयना आणि कृष्णा नदीचा उगम कुठे झाला आहे? या प्रकारे सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वत या ठिकाणी महाबळेश्वर आहे. महाबळेश्वर या ठिकाणावरून कृष्णा नदीचा उगम होतो आणि या प्रकारे पूर्वेला वाहत जाते. महाबळेश्वर याच ठिकाणावरून कोयना नदीचा सुद्धा उगम होते आणि या प्रकारे वाहत जाऊन कृष्णा नदीला मिळते. कोयना ही नदी कृष्णेची उपनदी आहे, हे लक्षात घ्या. कोयना नदी कृष्णा नदी ज्या ठिकाणी येऊन मिळते त्या ठिकाणाला काही नाव आहे. काय आहे? कराड. कराड या ठिकाणी कोयना आणि कृष्णा नदी एकत्र येते. कोयना आणि कृष्णा नदीच्या संगमाला सुद्धा काही नाव आहे. काय आहे? प्रीती संगम. हे सुद्धा विचारलं आहे, पण लक्षात राहू द्या. प्रीती संगम कोणत्या दोन नदींच्या संगमाला म्हणतात? तर कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमाला. महाबळेश्वर या ठिकाणावरून आणखी एका नदीचा उगम होतो. ती नदी कोणती? सावित्री. आणि ही पश्चिमेला वाहत जाते. आणखी एक प्रश्न. कोयना नदीवर एक धरण आहे, कोयना धरण. आणखी एक धरण आहे शिवसागर. हे लक्षातच राहू द्या. शिवसागर हे धरण कुठे आहे? कोयना नदीवर आहे. तुमच्यासाठी आणखी एक प्रश्न. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम झाला आहे? गोदावरी नदीचा. महाबळेश्वर या ठिकाणी कोणत्या नद्यांचा उगम झाला आहे? कोयना आणि कृष्णा नदीचा. भीमाशंकर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम झाला आहे? भीमा नदीचा उगम झाला आहे. लोह खनिजासाठी कोणती नदी प्रसिद्ध आहे? वेनगंगा नदी लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. हे सुद्धा लक्षात राहू द्या, विचारलं आहे खूपदा. जमलं का आपले चारही ऑप्शन? एका प्रश्नामधून आपण कितीतरी माहिती गोळा केली आहे, समजून घेतली आहे. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.